शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये पंचायत समिती अंतर्गत अनेक अशा योजना राबवल्या जातात ज्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। या योजनेचा लाभ फक्त ठराविक माणसांनाच मिळत असतो किंवा ठराविक जे लोक असतात तर तेच या योजनेचा लाभ घेऊन जातात। त्या सामान्य शेतकरी या योजनेपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे या योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी पंचायत समिती अंतर्गत कोणकोणत्या योजना राबवल्या जातात आणि त्या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने असते याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलला नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की पंचायत समिती योजना काय असते। तर शेतकरी मित्रांनो, पंचायत समिती योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात। या योजनेसाठी अर्थसंकल्पातून वेगळा तरतूद सुद्धा जो निधी तर तो निधीचा वेगळा तरतूद केला जातो। मित्रांनो, पंचायत समिती योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना विविध शासकीय योजनेचा थेट लाभ मिळवून देणे असा आहे। उदाहरणार्थ, योजनेमध्ये पशुवर्धन विभाग, महिला बाल कल्याण विभाग, त्यानंतर कृषी विभाग, समाज कल्याण विभाग अशा विभागांचा समावेश असतो। आता पंचायत समितीमध्ये पशुवर्धन विभागा अंतर्गत कोणकोणत्या योजना राबवल्या जातात तर बैल जोडी खरेदी करण्यासाठी 75% अनुदान हे दिलं जातं। एकंदरीत बैल जोडी खरेदी करण्यासाठी तुम्हाला 75% अनुदान हे पंचायत समितीच्या पशुवर्धन विभाग अंतर्गत दिलं जातं। मित्रांनो, जर तुम्हाला गाय म्हैस घ्यायची असेल तर तुम्हाला पशुवर्धन विभागा अंतर्गत 50% अनुदान हे दिलं जातं। जर तुम्हाला गाय गोठा तयार करायचा असेल तर 15,000 रुपयाची आर्थिक मदत तुम्हाला केली जाते। त्याचप्रमाणे कुक्कुट पालनासाठी 75% अनुदान हे दिलं जात असतं। त्यानंतर महिला व बाल विकास विभागा अंतर्गत सुद्धा अनेक अशा योजना राबवल्या जातात ज्यात ग्रामीण भागातील 18 वर्षावरील महिलांना 4 चाकी वाहन खरेदी करण्यासाठी व प्रशिक्षण व परवाना मिळवण्यासाठी 30,000 रुपयांपर्यंतचा लाभ हा दिला जात असतो। त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या योजनेअंतर्गत इयत्ता 7वी ते 12वी शिकणाऱ्या मुलींना शिक्षण व संगणक प्रशिक्षणासाठी 4,000 रुपयाचं अनुदान हे दिलं जातं। त्यानंतर त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तीसाठी झेरॉक्स मशीन खरेदी करण्यासाठी अनुदान मिळत असतं। मुलींना 12वी नंतर उच्च शिक्षणासाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जातं। मुलींना MSCIT कोर्स करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते। त्यानंतर महिलांना व्यवसाय करण्यासाठी किंवा जीवन आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी 12,500 रुपयेपर्यंतची आर्थिक मदत ही केली जाते। त्यानंतर घरगुती पीठ गिरणी खरेदी करण्यासाठी सुद्धा 90% अनुदान हे महिलांना बाल विकास विभागा अंतर्गत दिलं जातं पंचायत समितीमध्ये। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पंचायत समिती अंतर्गत कृषी विभागा अंतर्गत सुद्धा काही महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात। जसे की तुम्हाला डिझेल पंप खरेदी करण्यासाठी 50% अनुदान हे दिलं जातं। त्यानंतर 20 किलो क्षमतेचा प्लास्टिक किट खरेदीसाठी अर्थसहाय्य दिलं जातं। तसेच शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदी करण्यासाठी 50% अनुदान हे दिलं जातं। त्यानंतर बोरवेलसाठी खोदकाम, जुनी किंवा नवीन बोरवेल खोदण्यासाठी PVC पाईप खरेदी करण्यासाठी अनुदान दिलं जातं। बॅटरी संचलित अवजारे मोटर खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्यता दिली जाते। 20 लिटरपेक्षा जास्त क्षमतेच्या सोलर यंत्रासाठी अनुदान हे दिलं जात असतं कृषी विभागामार्फत, जे की पंचायत समिती अंतर्गत येत असतं। आता तुम्हाला जरी पंचायत समितीच्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला हवेत, जसे की आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, आधार लिंक असलेले बँक पासबुक, ईमेल ID, मोबाईल नंबर, हमीपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, 7/12 उतारा, अट उतारा, वयाचा दाखला एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील। मित्रांनो, आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पंचायत समिती अंतर्गत ज्या या एवढ्या योजना राबवल्या जातात याच्यासाठी आम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकतो। तर मित्रांनो, तुमच्या तहसील कार्यालयाच्या जे मोठं झेरॉक्स सेंटर असतं तर त्याच्यावर तुम्हाला पंचायत समिती अंतर्गत जेवढ्या योजना राबवल्या जातात तर या योजनांचा फॉर्म तुम्हाला तिथं मिळेल। मित्रांनो, तो फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे, तो फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म भरून तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने अजून याची प्रोसेस नाही, पण ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। मित्रांनो, तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये तो फॉर्म जमा करा। ज्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल ती योजना निवडा, त्या योजनेचा फॉर्म घ्या आणि A to Z माहिती भरून तुमच्या ग्रामपंचायतचा सिग्नेचर सही सिक्का घेऊन तो फॉर्म व्यवस्थितरित्या जमा करा। त्यानंतर दर 15-20 दिवसांनी तुम्हाला जी तर अशा पद्धतीने पंचायत समिती योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा।